10+ वॉटरफॉल्स इथून दिसत आहे. वाट कंडाळा, वाट लोणावळा, कम टू भंडारदरा. सध्या आपण आहोत भंडारदरामध्ये. रिसेंटली महाराष्ट्रात खूप पाऊस झालाय आणि भंडारदरा एक नंबर सुंदर झालंय. आपल्याकडे 6 ते 9 तास आहे आणि आज आपण भंडारदराची काही सुंदर सुंदर लोकेशन्स एक्सप्लोर करणार आहोत. लेट्स गो. आता आपण चाललोय भंडारदरा डॅम बघायला, जो असा खळखळ 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 वाहतोय. एक नंबर. आणि त्यानंतर रतनवाडीकडे जाऊया. तिकडेच आपले 4-5 पॉइंट्स आहेत. मग राईट नाव वी आर ॲट द भंडारदरा डॅम. लुक ॲट दिस. पाणी फुल फ्लो मध्ये आणि तिकडचा व्ह्यू तो भन्नाट आहे. लुक ॲट दिस. +10 वॉटरफॉल्स इथून दिसत आहेत. आणि व्ह्यू बघा बाई, व्ह्यू बघा गाडीच्या समोरूनच व्ह्यू. भंडारदरा डॅम व्ह्यू. युजली समरमध्ये बोटिंग वगैरे होती इथे आणि आता बघा पूर्ण खचाखच भरलेले आहे इथं. रतनवाडीकडे जाताना असे खूप सारे फॉल्स लागतात. त्यातला हा एक आहे. कोणता आहे? नानी फॉल. सुंदर व्ह्यू आहे आणि इथे व्ह्यू पॉईंट्स वगैरे सुद्धा केलेले. सो इकडून तुम्ही जाऊन इथे व्ह्यू पॉईंट्स आणि फोटो वगैरे पण काढू शकता. सुंदर. आणि हा नेकलेस. भंडारदरा आणि रतनवाडी या परिसरात खूप सारे वॉटरफॉल्स तुम्हाला एक्सप्लोअर करायला भेटतील. त्यानंतर खूप सारे टुरिस्ट अट्रॅक्शन पण आहेत भरपूर. म्हणजे तुम्ही समरमध्ये, विंटरमध्ये आणि मान्सूनमध्ये तिन्ही सीझनमध्ये हा रिजन एक्सप्लोअर करू शकता. एवढं भारी आहे. पैसा वसूल डेस्टिनेशन आहे फिरायला आले तुम्ही. महाराष्ट्र इज ग्रेट. आणि 100% ग्रेट आहे. आणि आता पाऊस पण वाढला आहे खूप. इथं चालूच असतं त्याचं. मध्ये मध्ये खूप येतो, मग बंद होतो, खूप येतो, बंद होतो. आणि असे पाणी वरून गाडी घालायला मजा येते. आपण आलोय आता अमृतेश्वर मंदिर. महादेवाचं हे मंदिर आहे. 12व्या शतकात बांधण्यात आलेलं अतिशय पुरातन असं मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे. रतनवाडी गावात आहे मेन. त्याचे काही आपण सिनेमॅटिक शॉट्स घेऊ जे खूप सुंदर येतात. खूप सुंदर मंदिर आहे आणि तुम्ही नक्की या, नक्की व्हिजिट करा, दर्शन घ्या महादेवाचं. आणि गाव पण खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आता आपण जाऊया नेक्स्ट पॉईंटला. आता आपण जाऊया रिव्हर्स वॉटरफॉल एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि आपलं जर लक असेल तर तो दिसेल कारण फॉगमध्ये काहीच दिसत नाही. बट तो जेव्हा दिसतो तेव्हा भाई कमाल दिसतो. सगळं आता रतनगडच्या पुढे चाललो आहे आपण सॅल्मन व्हॅलीकडे. कारण तिथूनच तो वॉटरफॉलचा बेस पॉईंट आहे. 15-20 मिनिटाचा ट्रेक आहे आय थिंक. आणि मग तिथून पुढे जायचं आहे.
साम्रत या गावापर्यंत यायला लागतं आणि तिथून लेफ्ट मारायचं आहे आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉलला जायला. असा मॅप दाखवतो. 400 मीटर आय थिंक इथून चालत जायचं वाटतं. गाडी लावायला जागा नाही. यांना विचार बरं यांना पहिले. ठीक आहे बाबा आहे इकडं. बाबा रिव्हर्स वॉटरफॉल कुठं? गाडी जाते का? इथूनच पायी जावं लागतं का? 2 किलोमीटर. बापरे, दिसेल का आता? नाही दिसणार का? सांदनदरी ही कमान आहे वाटतं ती. साम्रत गावाची कमान आहे. तिथून लेफ्ट टाकला आपण आणि संदनदरीकडे पण हाच रोड जातो. सो आता बेसिकली विषय असा आहे की 2 किलोमीटरचा ट्रेल आहे. स्ट्रेट आहे, अवघड नाही आहे. बट फॉग आला आहे. तर जाऊन तो वॉटरफॉल दिसतो नाही दिसत, दॅट इज द क्वेश्चन. कारण लुक ॲट दिस, फॉगच फॉग आहे पूर्ण आणि दिसत तर काय आहे नाही. आता आलोच आहे तर ये भी कर ही लेंगे. करे चलो, कारण याच्यानंतर मग आपले काय, अरे पाऊस आला लगेच. इथं पण रस्ता कुठे आहे? इकडं सरळ, इकडं कुठं जायचं? लिंबू. सो आता पोहे खाऊ आणि रिव्हर्स वॉटरफॉलला जायला गाईड केला आहे आम्ही. कारण काल आमचा खूप टाइमपास झाला होता रस्ता शोधला. सो आज टाइमपास नाही करायचा म्हणून गाईड केला. तुम्ही जर आले तरी तर गाईड भेटेल. काय नाव भाऊ तुमचं? दीपक. ते तुम्हाला 3 पॉईंट्स दाखवतील. संदनदरी, कोकणकडा, संदन व्हॅलीचा आणि रिव्हर्स वॉटरफॉल. चलो. पण हा 7-12 पण 7-12 असतात. 7 पण वर्ग 2 नाही, म्हणजे फॉरेस्ट पण सरकार पण आमचे पण. म्हणजे लिगली आमची नाही. लिगली तुमची नाही, फक्त तुम्हाला करायला म्हणून दिली. करा. विजिबिलिटी बस 51 मीटरवर असेल. लक लागतं ना काही बघायला. खरंच लक लागतं. ते म्हणताय की काल 1 नंबर होता. मग आणि आपण एक दिवस दिले जाऊ दे आता कसं दिसेल तसं. तर आज गाईड घेतला आहे आम्ही. बघूयात लक काय म्हणतो. आणि ट्रेक सोपा आहे. ट्रेक म्हणजे ट्रेलच आहे हा. 1 किलोमीटरचा असेल साधारण, 1-1.5 किलोमीटरचा. पावसात चालायला मजा येते. मजा केव्हा येते माहिती आहे का? जेव्हा असा रस्ता येतो 1 नंबर. दाखवतो तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. काका खतरनाक एनर्जेटिक आहे ना. दिस इज संदन व्हॅली. त्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे. इथून थोडंसं खाली गेलं की त्याचा व्ह्यू पॉईंट आहे, जिथून 350 फुटाची दरी दिसते एकदम खोल. तो आता आपण तिथे चाललो आहे आणि रस्ता 1 नंबर आहे. पूर्ण वॉटरफॉल आहे आणि खाली असा रस्ता आहे जायला. तो पुढे पाणी जास्त आहे म्हणून जाता येत नाही आहे. नाहीतर व्ह्यू दिसला असता कमाल. आता रिटर्न जाऊया आपण. गाईडचा असा फायदा होतो. कधी रस्ता दिसतोय गाईड दिसत नाही. आता गाईड कुठे गेला? म्हणून जर फर्स्ट टाइम येत आहेत तर बाईक गाईड करा गुपचूप. सह्याद्रीमध्ये पूर्ण महाराज आहे. पूर्ण सह्याद्री.
पण आपला जीव अडकलाय ना. आपण असं नाही म्हणतो ना साहेब, एका लाईन मध्ये उभं राहूया आणि सगळे असे उभं राहूया आणि मरण फुटणं फोटो काढतो. दिस इज कोकणकडा. व्ह्यू ब्लॉक झाला आहे. कोकणकडा म्हणजे हा वेगळा कोकणकडा आहे, हरिश्चंद्रवाला वेगळा आहे आणि धुक्यामुळे काहीच दिसत नाही. सो लेट्स होप की रिव्हर्स वॉटरफॉल दिसायला भेटेल, बघायला भेटेल. अरे तू डायरेक्ट खाली फेकलं वाटतं. नाही, ते पॉइंट होता ना, ते तिकडे चिपकलं ते. बरोबर. डेंजर पाऊस चालू आहे आता तर, डेंजर नेक्स्ट लेवल. आणि जो वॉटरफॉल होता रिव्हर्सवाला तो त्या साईडने नाही दिसला, आता दुसऱ्या साईडने बघू आपण दिसतो का. रिव्हर्स वॉटरफॉलला आलो आहे आपण आता. पाणी येतं तिकडून, जे पाणी येतं ते खाली जाऊन हवेमुळे रिटर्न येतं. वाट कंडाळा, वाट लोणावळा, कम टू भंडारदरा. तो भारी पॉईंट आहे, बस एकदम भारी. तो दुसरीकडचा आहे, तिथून खूप सारा पाणी आहे. आता सपासप मारलं पाणी. मजा येते, मजा आहे एक नंबर. नाणे घाटपेक्षा मोठा आहे वाटतं थोडा, कारण जास्त पाणी येतं आणि मजा येते. आता आणि नेक्स्ट व्ह्यू पॉईंट लवाळवाडीचा हा रोड आहे. ड्रोन शॉट्स खूप भारी येतात तिथे, बट अनफॉर्च्युनेटली एवढा पाऊस चालू आहे. सो थोडा वेळ वेट करूया आपण. थांबला तर ठीक, नाही तर नेक्स्ट टाईमसाठी सोडून जाऊ त्याला. सांगतो मी. बरोबर. व्ह्यू कसा आहे? व्ह्यू तर खतरनाक आहे. सो आपण फायनली आलो आहे वसुंधरा वॉटरफॉलला, आपला लास्ट एक्सप्लोरेशन पॉईंट. आणि भंडारदऱ्यामधला खूप सुंदर असा हा वॉटरफॉल आहे. मी पण फर्स्ट टाईम बघणार आहे, सो एक्सायटेड. आणि आता गर्दी झाली आहे थोडीशी म्हणजे बऱ्यापैकी गर्दी झाली. मंडे आहे आज, तरी पण गर्दी झाली. सो तुम्ही विचार करा संडेला काय असेल. आणि इथे 2 वॉटरफॉल आहे जवळजवळ. तर आपल्याला वसुंधराच बघायचं आहे फक्त. आणि असा काहीतरी ट्रेल आहे, सोपा आहे, जास्त लांब नाही वाटतं. तो तिकडे दिसतो एक, तो बाहुबली वॉटरफॉल आहे थिंक तो. बाकी पाऊस 1 मिनटं पण नाही थांबला आहे आज. आणि ड्रोन उडवायचा चान्सच नाही भेटला कुठेच नाही. 3 ठिकाणी ड्रोन उडवायचा होता, 1 पण ठिकाणी चान्स नाही भेटला. बॅड लक. बट कोई नाही, आपण परत येऊ. दिस इज जस्ट वॉर्मअप भंडारदरा. नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा पूर्ण एक सिनेमॅटिक व्लॉग शूट करू प्रॉपरवाला. हा कमाल दिसतोय आणि खतरनाक फ्लो आहे पाण्याचा. आपल्याला तिथे जाऊन फोटोग्राफी नाही करता येणार, कारण तिथे जाऊ देत नाही आहे, गार्ड पण आहे तिथे. सो अनफॉर्च्युनेटली नॉट दिस टाईम, बट नेक्स्ट टाईम. कारण तिथे जो दगड आहे तिथे जाऊन फोटोग्राफी करायची होती, व्हिडिओ काढायचा होता, खूप सेक्सी येतो. बट आता नाही, नेक्स्ट टाईम. आणि आता तुम्ही एन्जॉय करा इथे काही सुंदर फुटेज. सो खूप सुंदर होता वसुंधरा वॉटरफॉल, खूप सुंदर आणि फोटोजेनिक स्पॉट आहे हा.
खूप मोठे मोठे इन्फ्लुएन्सर येऊन गेले, त्यानंतर खूप फेमस झाला. आणि तिथे जो स्टोन आहे खाली दगड आणि ते झाड, तिथे एक नंबर शूट होतो, फोटोजेनिक स्पॉट आहे तो. बट अनफॉर्च्युनेटली खूप पाऊस चालू आहे, त्यामुळे खूप फ्लो आहे त्या वॉटरफॉलला आणि पाणी एक नंबर खाली येतं खूप जोरात नाही का. सो तिथे गार्ड पण आहेत, ते जाऊ देत नाही आतमध्ये पाण्यामध्ये आणि जायला पण नाही पाहिजे कारण खूप पाऊस आहे. सो आम्ही अवॉइड केलं. आता नंतर कधीतरी येऊ फोटो काढायला वगैरे. बाकी भंडारदरा खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि हा व्हिडिओ स्पेशली एक दिवसाची आयटनरी कशी असायला पाहिजे त्याच्यासाठी होता. आणि पाऊस कंटिन्यू चालू असतो जर तुम्ही पावसाच्या सीझनमध्ये येईल, पीक मान्सूनमध्ये. आता पीक मान्सून चालू आहे, 1 मिनटं पण थांबला नाही आणि ड्रोन उडवायला पण चान्स नाही भेटला आम्हाला. सो हे होतं क्विक टूर ऑफ भंडारदरा. आणि पुढे येऊ परत कधीतरी सिनेमॅटिक व्लॉग शूट करायसाठी, कारण इथली ब्युटी म्हणजे एक नंबर, खूप सुंदर. सो परत येऊया कधीतरी. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर एक कमेंट आणि एक लाईक सोडून जा. बाकी मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.